नमस्कार. आज आपण समजून घेणार आहोत PTSD म्हणजेच पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर. PTSD हा एक गंभीर मानसिक आजार आहे असं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. एखाद्या व्यक्तीला अत्यंत धक्कादायक घटना असेल किंवा भीतीदायक घटना असेल, एखाद्या जीवघेण्या घटनेचा त्याला अनुभव आला असेल तर हा आजार डेव्हलप होऊ शकतो. म्हणजेच पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर हा आजार डेव्हलप होऊ शकतो. अशा घटना म्हणजेच अपघात असतील किंवा नैसर्गिक आपत्ती असेल किंवा शारीरिक किंवा लैंगिक अत्याचार झाला असेल किंवा एखाद्या भांडणाचा त्याने अनुभव घेतला असेल, अचानक त्याच्या जवळची व्यक्तीचा मृत्यू झाला असेल, अशा तीव्र आघाताचा परिणाम व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर होऊ शकतो. सामान्यतः अशा घटनांनंतर दुःखी वाटणे किंवा भीती वाटणे किंवा अस्वस्थ वाटणे हे तर स्वाभाविकच असतं ना. परंतु जेव्हा हेच अनुभव काही दिवसांपुरता मर्यादित न राहता महिनोमहिने असतील किंवा वर्षानुवर्ष असेल, व्यक्तीच्या जर का मनात राहत असतील किंवा त्याच्या दैनंदिन आयुष्यावर जर त्याचा परिणाम होत असेल, तेव्हा त्याला PTSD म्हणजेच पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर असं म्हणतात. तसंच PTSD मध्ये काय होतं तर व्यक्तीला त्या ज्या घटना त्याच्यासोबत झालेल्या असतात त्या घटनांची वारंवार आठवण येणे किंवा अनियंत्रितपणे त्या गोष्टी वारंवार आठवणे, जणू काही ती जी घटना आहे ती पुन्हा पुन्हा घडते असा त्याला अनुभव येत असतो. काही लोकांना ह्या ज्या घटना आहेत ह्या घटना त्यांच्या स्वप्नात सुद्धा दिसतात. त्यामुळे त्यांना झोपेचा त्रास असेल किंवा भीती असेल किंवा चिडचिड असेल किंवा त्यांना असुरक्षित वाटत असेल, ह्या पद्धतीचे लक्षणं PTSD मध्ये बघायला भेटतात. यामध्ये काय होतं तर हळूहळू व्यक्ती जो असतो तो लोकांपासून लांब जाऊ लागतो किंवा त्याचं जे जीवन आहे ते त्याला निरर्थक वाटू लागते. काही वेळा काय होतं की शरीरातही बदल दिसून येतात, जसे की हृदयाची धडधड वाढणे किंवा खूप जास्त घाम येणे किंवा अचानक तो व्यक्ती अस्वस्थ होणे किंवा खूप जास्त घाबरणे. ह्या ज्या गोष्टी आहेत, हे जे लक्षणं आहेत, हे सतत त्या व्यक्तीमध्ये दिसत असतात. यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की PTSD म्हणजे पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर याच्यामध्ये कुठलाही कमकुवतपणा नाही किंवा तो त्या व्यक्तीचा स्वभाव दोष सुद्धा नाहीये. हा एक मेंदूचा आणि मनाचा एक प्रतिसाद म्हणून आपण त्याला म्हणू शकतो, जो की अत्यंत ताणतणावाच्या परिस्थितीत निर्माण होत असतो. PTSDला योग्य वेळेस जर का उपचार मिळाले तर PTSD हा पूर्णपणे नियंत्रणात आणता येतो. याच्यामध्ये मानसोपचार आहेत, औषधोपचार आहेत आणि कुटुंबाचा आधार यामध्ये खूप महत्वाचा रोल प्ले करत असतो. म्हणूनच जर कोणाला अशा प्रकारचे लक्षणं जाणवत असतील तर त्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका. वेळेत मदत घ्या, तज्ज्ञांना जाऊन भेटा. हे सगळ्यात महत्वाचं आणि पहिलं पाऊल आहे. यापुढे आपण बघणार आहोत की PTSDचे प्रकार कुठले कुठले आहेत, त्याचे लक्षणं काय आहेत आणि त्याच्यावर उपचार काय आहेत. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की PTSD म्हणजेच पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर याचे प्रकार काय काय आहेत. आता PTSD जो आहे हा प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे दिसून येतो. त्याचे काही महत्वाचे 5 प्रकार आहेत जे आपण पुढे डिस्कस करणार आहोत. आता पहिला प्रकार म्हणजे अॅक्यूट PTSD. अॅक्यूट PTSD काय तर आपत्कालीन गोष्टी त्याच्यामध्ये असतात. हा जो प्रकार असतो हा प्रकार ट्रॉमा झाल्यानंतर लगेचच सुरू होतो आणि साधारणतः 1 ते 3 महिन्यांपर्यंत तो टिकत असतो. त्याची लक्षणं जे असतात ते एकदम तीव्र असतात, पण योग्य जर उपचार त्या व्यक्तीला मिळाला तर लवकर त्याच्यामध्ये सुधारणा होते. सेकंड आहे क्रोनिक PTSD. तर याच्यामध्ये काय होतं, या आजाराची जी लक्षणं आहेत ते 3 महिन्यापेक्षा जास्त काळ या व्यक्तीमध्ये दिसत असतात. काही वेळा वर्षानुवर्ष सुद्धा त्या व्यक्तीला झोपेचा त्रास होतो किंवा दैनंदिन आयुष्यावर त्याचा गंभीर परिणाम दिसून येतात. तिसरा म्हणजे डिलायड ऑनसेट PTSD म्हणजेच उशिरा दिसणारा पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर. याच्यामध्ये काय होतं की व्यक्तीला ट्रॉमा झाल्यानंतरच लगेच लक्षणं दिसत नाही. काही महिन्यांनी किंवा काही वर्षांनी हे जे लक्षणं आहेत हे अचानकपणे सुरू होतात. म्हणूनच हे जे लक्षणं आहेत हे लक्षणं ओळखणं कुटुंबाला किंवा व्यक्तींना ओळखणं सुद्धा थोडं डिफिकल्ट होतं. चौथं लक्षण म्हणजे कॉम्प्लेक्स PTSD. हा जो प्रकार आहे हा दीर्घकाळ चाललेला किंवा वारंवार झालेल्या ट्रॉमामुळे होतो. बालपणी किंवा लहानपणी व्यक्तीवर काही अत्याचार झाले असतील किंवा घरगुती काही हिंसा झाली असेल तर ह्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव त्याच्या बिहेवियरवर किंवा त्याच्या वर्तनावर किंवा त्याच्या स्वभावावर नेहमी दिसून येतो. यामध्ये काय होतं तर केवळ हा भीतीचाच प्रश्न त्याच्या मनामध्ये राहत नाही, तर त्याचं व्यक्तिमत्वावर त्याचा परिणाम होतो, त्याच्या आत्मविश्वासावर त्याचा परिणाम होतो, त्याच्या नातेसंबंधावर त्याचा परिणाम खूप खोलवर दिसून येतो.
पाचवा जो महत्वाचा प्रकार आहे तो म्हणजे सेकंडरी पीटीएसडी. सेकंडरी पीटीएसडी मध्ये काय होतं की असे जे व्यक्ती असतात किंवा रुग्ण असतात त्यांनी कधीही ट्रॉमा अनुभवलेला नसतो, पण इतरांच्या वेदना असेल किंवा दुःख असेल किंवा त्यांचे जे ट्रॉमा त्यांनी अनुभवलेले असतात किंवा ते जे ऐकतात किंवा ते जर एखादी गोष्ट पाहतात तर त्याचा परिणाम खूप जास्त त्यांच्या मनावर दिसून येतो. याच्यामध्ये एखादे डॉक्टर असतील किंवा काउन्सिलर असतील किंवा पोलीस कर्मचारी असतील यांच्यामध्ये सुद्धा हा जो प्रकार आहे हा खूप जास्त प्रमाणात दिसायला भेटतो. तर नेक्स्ट पार्ट मध्ये आपण बघूया की पीटीएसडीचे लक्षण काय आहेत, त्याचे कारणे काय आहेत आणि त्याच्यावर उपचार काय आहेत. तोपर्यंत नमस्कार. ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ की पीटीएसडी म्हणजे पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर ह्या आजाराची लक्षणं काय आहेत. पीटीएसडीचं पहिलं लक्षण म्हणजे एखाद्या घटनेची पुन्हा पुन्हा आठवण येणे. त्यालाच री-एक्सपिरियन्सिंग असं आम्ही म्हणतो. याच्यामध्ये काय होतं तर वारंवार एखाद्या घटनेची व्यक्तीला आठवण येत राहते. तो फ्लॅशबॅक मध्ये जातो. जणू काही ही जी घटना आहे ही घटना पुन्हा पुन्हा रिपीट होते असं त्याला वाटतं. त्याला रात्री वाईट स्वप्न येतात. सेकंड म्हणजे अवॉइडन्स या व्यक्तींमध्ये खूप जास्त प्रमाणात दिसायला भेटतो. याच्यामध्ये काय होतं तर एखादी घटना त्या व्यक्तीबरोबर जर का घडली असेल तर त्या घटनेशी संबंधित ठिकाणे किंवा जागा असेल किंवा ते जे लोक असतील किंवा त्या ज्या गोष्टी असतील त्या गोष्टी हा व्यक्ती खूप जास्त टाळत असतो. त्या गोष्टींना वारंवार तो व्यक्ती घाबरत असतो. तसेच तो जो विषय आहे त्या विषयावर बोलणं सुद्धा तो वारंवार टाळत असतो. तिसरं महत्वाचं लक्षण म्हणजे विचार आणि भावनांमध्ये बदल दिसणे, नेगेटिव्ह थॉट्स येणे. यामध्ये काय होतं तर स्वतःबद्दल व्यक्तीच्या मनामध्ये नकारात्मक विचार डेव्हलप व्हायला सुरुवात होते. त्याच्यामध्ये निराशा, गिल्ट किंवा खूप जास्त प्रमाणात भीती दिसायला लागते. त्याच्या जीवनात ज्या काही आनंद देणाऱ्या गोष्टी आहेत त्या गोष्टींमध्ये सुद्धा त्याचा रस हा कमी कमी होत जातो. चौथं महत्वाचं लक्षण म्हणजे अतिसतर्कता. त्याला सतत तो तणावाखाली आहे असं त्याला वाटायला लागतं. त्याला झोपेचे त्रास सुरू होतात. त्याच्यामध्ये चिडचिडपणा दिसायला भेटतो. त्याला खूप जास्त राग यायला लागतो. तो अचानकपणे एखाद्या सिच्युएशनला घाबरून जातो. या पद्धतीची लक्षणं यामध्ये दिसायला भेटतात. जर आपण पीटीएसडी म्हणजे पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर याच्या कारणांचा विचार केला तर त्याच्यामध्ये काय होतं की एखादा अपघात असेल, रोड ऍक्सिडेंट झाला असेल किंवा काही नैसर्गिक आपत्ती असेल जसं की भूकंप आला, पूर आला किंवा आग लागली, या सगळ्या गोष्टींचा परिणाम व्यक्तीच्या मनावर दिसून येतो. तसंच हिंसाचार असेल किंवा त्या व्यक्तीवर झालेला अत्याचार असेल किंवा भांडणं असतील, या सगळ्या गोष्टींचा खूप जास्त ट्रॉमा त्याच्या मनावर दिसून येत असतो. आता आपण बघूया की पीटीएसडी म्हणजे पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर या मानसिक आजारावर उपचार काय काय आहेत. पहिला उपचार आहे की मानसोपचार, ज्याच्यामध्ये सायकोथेरपी आहे, त्याच्यामध्ये समुपदेशन आहे. तर सायकोथेरपीचा जर का आपण विचार केला तर कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरपी ही थेरपी खूप चांगला रोल प्ले करते. दुसरं म्हणजे ट्रॉमा फोकस थेरपी. आता ट्रॉमा फोकस थेरपी काय आहे, त्याची जी भावना असतात किंवा त्याचे जे विचार असतात ते विचार समजून घेण्यासाठी त्याच्यामध्ये मदत होत असते किंवा त्याला चांगल्या प्रकारे आपण ह्या थेरपीच्या साहाय्याने प्रोत्साहन देऊ शकतो. दुसरं म्हणजे औषधोपचार. मानसोपचार तज्ञ रुग्णाच्या लक्षणाच्या आधारावर त्याला औषधं देऊ शकतात. औषधांनी काय होणार तर त्याची एन्झायटी कमी होईल, त्याला भीती कमी वाटेल, त्याला डिप्रेसिव्ह एपिसोड्स येणार नाही, त्याची झोप सुधारण्यासाठी औषधांमुळे त्याला मदत होईल. पुढचा पार्ट म्हणजे रिलॅक्सेशन टेक्निक्स. तर रिलॅक्सेशन टेक्निक्स काय असतात, त्यामध्ये मेडिटेशन केलं जातं, त्याच्यामध्ये ध्यान केलं जातं, त्याच्यामध्ये विविध श्वसनाचे प्रकार केले जातात. त्याला मन शांत ठेवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून त्याला प्रोत्साहन दिलं जातं. चौथा आणि खूप महत्वाचा प्रकार म्हणजे कुटुंबाचा आणि समाजाचा त्याला आधार देणे. भावनिक आणि सामाजिक आधार या व्यक्तींना खूप जास्त गरजेचा असतो. अशा व्यक्तींना किंवा रुग्णाला सुरक्षित वातावरण किंवा त्याला समजून घेणारी व्यक्ती ही हवी. त्याच्या भावना समजून घेणारं कोणीतरी हवं असतं. जर का आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्यात तर पीटीएसडी म्हणजे पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर ह्या मानसिक आजाराला आपण नक्कीच नियंत्रणात आणू शकतो. एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, योग्य वेळी लक्षणांची ओळख आणि योग्य उपचार जर व्यक्तीला मिळाले तर व्यक्ती हा त्याचं आयुष्य पुन्हा सुधरवू शकतो आणि चांगल्या प्रकारे त्याचं आयुष्य हा जगू शकतो. जर आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या प्रियजनांमध्ये एखाद्या व्यक्तीमध्ये जर अशा पद्धतीचे लक्षणं दिसत असतील तर नक्कीच संपर्क करा. शांतिवन मेंटल हेल्थ केअर सेंटर, वडगाव बुद्रुक आणि कात्रज
पुणे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, फॉलो करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.